लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, काल आपण पाहिलं पार्थ आणि काव्या लहान लेकरासारखे भांडले आणि दोघांनीही खेचाखेची केली त्या पुस्तकाची. त्यात त्या काव्याचं पुस्तक फाटलं. आता काव्या चिडते ना, पण आता या दोघांमध्ये जर अशी वादावादी होते. या दोघांची वादावादी बघून त्या रम्याला तिथे उड्या मारू की काय असं झालंय बरं का. पार्थला आता थोडंसं गिल्टी होतं, अरे आपल्याकडून चुकून पुस्तक फाटलं वगैरे, पण आता काव्या लागते रडायला. निमित्त मिळाला तर नवरा बायकोची भांडणं अशी चालतातच. बरं, भांडलेच्या भांडले हे, आणि पुन्हा यांची दिलजमाई सुद्धा झाली बरं का मंडळी. आज जरा उशीरच झाला बरं का एपिसोड टाकायला. मुलाला आणायचं होतं मला ट्युशनवरनं, त्यामुळे जरा लेट झालं. तर आता बघा, पार्थ काव्याला सॉरी म्हणायला जातो बरं का. काव्या चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं देशमुख? अभ्यास महत्वाचा नाही, बाळ महत्वाचं आहे. बाळ 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 काय चाललंय? फाडून टाकलं ना तुम्ही पुस्तक माझं देशमुख. पार्थ म्हणतो, हे बघा काव्या, हे चुकीचं बोलताय तुम्ही. मी तुम्हाला असं कधी म्हटलो नाही की अभ्यास महत्वाचा आहे, बाळ महत्वाचं नाहीये. अभ्यास आणि बाळ वेगवेगळ्या गोष्टी आहे. बाळ महत्वाचं आहेच काव्या, पण अभ्यासापेक्षा महत्वाचं आहे असं मी कधी म्हटलं का? काव्या म्हणते, हो पार्थ, अर्थात तुम्ही मला म्हणालात बेबो इज प्रायोरिटी. माझ्या फोनच्या वॉलपेपरवर तुम्ही काय लिहिलं? बेबो प्रायोरिटी, बेबो आल्सो प्रायोरिटी. असं का नाही लिहिलं तुम्ही? पार्थ, तुम्ही मुद्दाम केलं. देशमुख, तुम्ही आल्सो हा शब्द सोडलात, हा महत्वाचा आहे. एका शब्दामध्ये समजून घेऊ शकत होते मी, पण तुम्ही तसं नाही केलं. त्या एका शब्दामध्ये माझ्या अभ्यासाचं रिस्पेक्ट होता आणि त्या एका शब्दामध्ये काव्या माझ्याही बाळाची काळजी घ्या हे महत्वाचं होतं. तुम्ही ते नाही केलं. तुम्ही काय लिहिलं? बेबो इज प्रायोरिटी एवढंच लिहिलं. म्हणजे मी जे काही अभ्यास करते ते दुय्यम आहे का? पार्थ म्हणतो, काव्या काव्या तुम्ही आता अति करताय. मी असं काही बोललेलो नाहीये. बस करा आता हा ड्रामा. काव्या आता चिडते आणि म्हणते, ड्रामा करते का मी? आता रम्या या दोघांचे एवढेच भांडणं बघते बरं का, पण यांची दिलजमाई नाही बघत. काव्या चिडून म्हणते, ड्रामा नाही करत आहे मी देशमुख, ड्रामा क्वीन आहे का मी? पार्थ म्हणतो, अरे काव्या, मी जे शब्द बोललो नाही ते तुम्ही उगाच काहीतरी बोलून सांगताय मला. काव्या म्हणते, हो का, ठीक आहे, धन्यवाद. माझ्या प्रिलिमच्या एक दिवस आधी पुस्तक फाडलं त्याबद्दल आणि माझा मूड खराब केला त्याबद्दल सुद्धा, असं म्हणते ती आणि दरवाजा आपटून निघून जाते. आता पार्थला उमजे ना, करावं तर काय करावं. काव्या आता बाहेर जाते आणि खूप रडायला लागते बरं का. आणि रडता रडता तिला खोकला पण येतो आणि ती बाळाला म्हणत असते पोटातल्या, घाबरू नकोस बाळा, मी नाही भांडते बाबांशी, नको घाबरूस. तेवढ्या तिथे जीवा येतो आणि काव्याला पाणी देतो. या दोघांचं सीन अप्रतिम दाखवलाय बरं का मंडळी. जीवा काव्याजवळ बसत म्हणतो, अगं काव्या, मी बसू का इथे? काय झालं ग? मग काव्या म्हणते, काही नाही झालं. मग काव्या रडतच असते, पण आता जीवा तिला म्हणतो, काय ग काव्या, द जंगली बिल्ली रडते आज, काय झालंय? का पाणी येते डोळ्यातनं? काव्या म्हणते, काही नाही झालं, थोडंसं कचरं गेलंय डोळ्यात. जीवा म्हणतो, बघू 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 तर दे, एवढा कचरा गेला कसा डोळ्यामध्ये? अगं मी फुंकर मारू का? काव्या म्हणते, जीवा प्लीज. त्यावर जीवा म्हणतो, अगं मी नाही ग काव्या, तुला पार्थ दादाने फुंकर मारायची गरज आहे, तुझ्या डोळ्यावर आणि तुझ्या मनावर सुद्धा. काव्या रडत असते आता, तेव्हा हा तिची समजूत घालतो ॲज अ फ्रेंड म्हणून. तो म्हणतो, काय झालं काव्या, दादाशी भांडण झालंय का? काव्या म्हणते, तुला कसं कळलं? जीवा म्हणतो, काय आहे ना, तुमच्या मोहिते सिस्टरचा पॅटर्न सेम आहे. माझी नंदूबाई ती पण अशीच धुसमुसते भांडणं झाल्यावर. काव्या म्हणते, हां तुम्ही देशमुख ब्रदर्स असेच आहात ना खडूस? जीवा हसतो आणि म्हणतो, नाही पण तुम्हा दोघा बहिणींमध्ये ना एक गोष्ट कॉमन आहे बरं का. तुम्ही दोघी जेव्हा चिडता ना, तेव्हा म्हणजे या दोघींमध्ये तुमच्या हक्काचा माणूसच तुम्हाला कंट्रोल करू शकतं बरं का. घरात 10 माणसं असले तरी बाळाला आई लागत असते ना, तसं तुम्हा दोघींचं आहे. बाय द वे, तुमचं भांडण कुठल्या विषयावर झालं सांगा बरं. काव्या आता त्याला सांगायला जाते. ते पुस्तक बघतो जीवा. काव्या त्या पुस्तकाकडे बघून बघून रडत असते आणि दाखवते जीवाला पुस्तक, हे बघ जीवा, हे झालं. काव्या आता खूप वेळ रडत असते आणि जीवाला सांगत असते जे काही झालं ते. पण त्याच वेळेला इकडे पार्थला आता फ्लॅशबॅक आठवताना दाखवलाय. नेहमीप्रमाणे मालिकेत फ्लॅशबॅकचे भाग खूप दाखवतात बरं का मंडळी. म्हणजे पार्थला आठवतं की आतापर्यंत काव्याने त्याच्यासाठी काय काय केलंय. तिने स्वतःची परीक्षा सुद्धा त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणतात, त्याग केलाय तिने परीक्षेचा, आणि आज त्याने चक्क काव्याचं पुस्तक फाडलं फक्त आणि फक्त त्याच्या हट्टापायी. असं त्याला कुठेतरी गिल्ट यायला लागतो आणि आता तो बाहेर येतो बरं का. तोवर जीवाला सगळं कळलेलं असतं की या दोघांमध्ये का भांडणं झालेत. पार्थ मनात विचार करतो, चुकलंच माझं, मी असं करायला नव्हतं पाहिजे होतं. आता जीवा इकडे म्हणतो, ओ अशावरनं भांडणं झाले काय? उत्तेरी ग काय काव्या, तुम्ही भांडता भांडता खेचाखेची केलीत आणि ते पुस्तक फाडलात, असं म्हणून तो हसायला लागतो. काव्या म्हणते, काय यार जीवा, हसतोयस तू? जीवा म्हणतो, अगं मी हसतोय त्याचं कारण मला या पुस्तकात फ्युचर दिसलं बरं का. म्हणजे बघा, आता तुला जेव्हा आणखीन एक बाळ होईल ना काव्या, ते बाळ आणि हे आत्ताचं बाळ दोघे जण ना मस्त भांडतील आणि तुम्ही दोघं जेव्हा कामावर जाल
तेव्हा ते दोघं मारामारी करतील आणि तेव्हा ते पुस्तक फाटेलच असं. म्हणजे ते तेव्हा त्यांचं पुस्तक असेल, पण तेव्हा तुम्हाला हा प्रसंग आठवेल नाही का? काव्या आता थोडी स्माईल करते, पण पुन्हा रडायला लागते. आता ती म्हणते, "जीवा मला कळतंय रे सगळं, पण बघ ना, पार्थना असं वाटतंय की मला हे बाळ नकोय." आता जीवाला कळतंय मॅटर जरा सीरियस आहे. तो आता काव्याला म्हणतो, "अरे काव्या, असं काही नाहीये गं." तो छान समजवतो बघा. तो म्हणतो, "काव्या, तुला असं का वाटतंय? पार्थ दादाला तू आयच व्हायला नकोयस, असं काही नाहीये गं." तेवढ्यात पार्थ येतो बरं का तिथे. जीवाला कळतं तो आलाय, पण तरी तो तिला छान समजवतो काव्याला. तो म्हणतो, "हे बघ काव्या, अभ्यास तुझा महत्वाचा आहे. अर्थात खूप महत्वाचा आहे, पण बाळही तितकं महत्वाचं आहे ना, हेच पार्थ दादा तुला सांगत असणार आहे." तेवढ्यात नंदिनी पण येते आणि ती बघत असते वरून. जीवा नंदिनीला छान समजवतोय, सॉरी जीवा काव्याला छान समजवतोय. आता जीवा म्हणतो, "काव्या, हे बघ, तू प्रिलिम दिल्या आहेत ना आतापर्यंत, म्हणजे तुला अनुभव आहे काय प्रश्न विचारले जातात, काय नाही विचारले जात, हो की नाही? पण प्रेग्नन्सीचं काय काव्या? अगं ती पहिल्यांदाच आहे ना, तुझ्यासाठी ती पहिल्यांदाच आहे की नाही? अरे यार, तुम्हा बायकांचं बरं असतं, मूल तुमच्या पोटात असतं, तुमच्या हातात असतं, त्यामुळे काय होतंय काय नाही होते हे तुम्हाला चांगलंच माहिती असतं. पण आम्ही पुरुष तसे नसतो ना, म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही असं म्हटलं जातं ना नेहमी. तुम्हा बायकांना कसं म्हणजे मातीच्या आत काय होतंय काय नाही ते सगळं फील होत असतं, पण आमच्या पुरुषांचं तसं नसतं ना. आम्हा पुरुषांना एवढंच दिसतं की झाडावरचं एक पान सुकतंय, एक फूल सुकतंय, कारण आम्हाला काही कळतच नसतं ना. प्रश्न पडतात आम्हाला, आम्हाला प्रश्न विचारावे लागतात, शंका येतात ना आम्हाला. मग प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही की आम्ही चिडचिड करतो, राग-राग करतो. पण तो राग तुमच्यावर नसतो बरं का. तो राग आमचा स्वतःवर असतो, स्वतःवर राग येत असतो. आम्हाला का कळत नाहीये हे आम्हाला समजत नसतं ना. बघ कसं असतं, जसं की बायकोच्या हातात खूप सामान असलं, म्हणजे हक्काने नवरा म्हणजे बायको म्हणते की आणा इकडे मी घेते सामान, पण मग नवरा म्हणतो आण इकडे अगं तू नको घेऊस ओझं मी घेतो. पण जेव्हा पुरुषांना ओझं होतं ना, अर्ध्या रस्त्यात जेव्हा पुरुष ते वजन कॅरी करतात, तेव्हा बायकोने म्हणावं आणा इकडे, तुमच्या हाताला कळ लागली असेल ना, आणा आणा, असं बायकोने म्हणून त्याच्या हातातलं सामान पुन्हा घ्यावं, अशी आम्हा पुरुषांची पण अपेक्षा असते ग. बघ, बाळाच्या बाबतीत जर असं करता आलं असतं ना काव्या, तर तुला सांगतो जगातल्या सगळ्या सगळ्या शहाण्या पुरुषांनी आणि ग्रीन फ्लॅग्सनी सुद्धा हे असंच केलं असतं बरं का. काव्या आता म्हणते, "बरं बरं बाबा जीवा, झाले मी कन्व्हिन्स हां." असं म्हणून ती हात जोडते आता म्हणजे गमती गमतीमध्ये आणि म्हणते, "बरं आता पुरे कर बरं का, तुझ्या मोठ्या भावाची बाजू घेऊ नकोस आणि तू ग्रीन फ्लॅग म्हणालास ना जीवा, म्हणून सांगते, ग्रीन फ्लॅग जे असतात ना ते आधी सॉरी म्हणायला येतात." जीवा म्हणतो, "बरोबर आहे हां तुझं काव्या, पटलं बरं का मला, अगदीच पटलं. तुला एक गोष्ट सांगू का काव्या, तुझा जो ग्रीन फ्लॅग आहे ना, तो तुझ्या आधी तुला मनवायला इथे आलाय. बघ बघ मागे बघ." जीवा आता काव्याला मागे बघायला सांगतो, तेव्हा काव्या मागे बघते आणि पार्थ कान धरून तिला सॉरी म्हणतो आणि फायनली या दोघांची दिलजमाई होते. मी कालच म्हणले होते मंडळी, नवरा बायको मधली भांडणं अशीच असतात, लुटूपुटूची. त्यामुळे या दोघांमध्ये कधी भांडणं होतील आणि कधी हे दोघं एक होतील सांगता येत नाही. असं प्रत्येक कपलचं असतं, तुमचं आमचं सेम असतो. असो, तुम्हाला माझा हा थॉट पटला असेल तर लाईक करायला विसरू नका. नंदिनी आता स्माईल करते. पार्थ आणि काव्या फायनली एक झाले. काव्या पटकन जाते आणि त्याला मिठी मारते पार्थला. नंदिनी पण वरून स्माईल करत असते. पार्थ आता पटकन काव्याला सॉरी म्हणतो आणि म्हणत असतो, "सॉरी, माझ्यामुळे पुस्तक फाटलं ना." काव्या म्हणते, "जाऊ द्या बरं, आता नका विषय काढू." आणि जीवा आता या दोघांना बघून स्माईल करतो. पार्थ त्याला लांबूनच थँक्यू म्हणतो. आता हे दोघेही आत खोलीत निघून जातात. मग नंदिनी येते खाली. जीवा आता असे त्याचे दोन्ही हात करून तिच्याकडे बघत असतो आणि नंदिनी नुसती त्याच्या जवळ येते. जीवा म्हणतो, "अरे काय यार चकाचक बाई, मला वाटलं तूही काव्यासारखी अशी धावत येशील आणि पटकन मला मिठी मारशील. तिने कशी पार्थ दादाला मारली?" नंदिनी म्हणते, "काही हां, बाय द वे जीवा, काव्याला छान समजवलं बरं का तुम्ही." जीवा म्हणतो, "हो की नाही, हो की नाही? अगर रुसलेल्या मुलींना मला मनवता येतं बरं का छान छान." नंदिनी म्हणते, राहू द्या, काव्या होती म्हणून ठीक आहे, पण सगळ्या रुसलेल्या मुलींना मनवायला जायची गरज नाही बरं का. नका बोलू आता काही, नाही तर आपली भांडणं होतील." जीवा म्हणतो, "अरे हो की, आपली भांडणं झाली की पार्थ दादाला यावं लागेल सोडवायला." मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा हा रिव्ह्यू तुम्हाला डिटेलमध्ये आहे, अगदी शब्द न शब्द मी देते. फक्त माझी सांगायची जी स्पीड आहे ना ती थोडीशी मी फास्ट करते, जेणेकरून तुम्हाला जास्ती बोर होऊ नये ना एपिसोड रिव्ह्यू ऐकायला म्हणून. आता बघा, इथून पुढे त्यांनी रम्याचा सीन दाखवलाय. रम्या अजूनही स्वप्नरंजनात आहे. तिला वाटतं झाले पार्थ आणि काव्याचे भांडणं, तिच्या मनासारखं सगळं झालंय, पण ऍक्च्युली तसं नाहीये. वसू आत्याला एक्सपिरियन्स आहे बरं का, त्यांना माहिती आहे असं काही होत नसतं. आता रम्या सांगत असते वसू आत्याला, "काल ना मस्त पार्थ आणि काव्याचे भांडणं झाले बघ, त्यांच्या नात्याचे पण तुकडे होणार त्या पुस्तकासारखे, आणि आता पार्थ ऑल द बेस्ट पण विश नाही करणार बघ काव्याला, पण ऍक्च्युली करू शकतो म्हणा, माझा पार्थ खूप चांगला आहे ना. आई मज्जा आली बरं का काल रात्री." आता ही काव्या काही पार्थशी नीट बोलणार नाही बघ, पुस्तकासारखं आता या दोघांचं नातं पण असं तुकडे तुकडे होणार बघ. आता या रम्याला ऐकतात वसू आत्या आणि म्हणतात, "झालं का, झालं झालं तुझं स्वप्नरंजन करून झालं?"
स्वप्नरंजन करून झालं असेल तर ये जरा बाहेर ये, काय चाललंय तुझं पुस्तक पुस्तक पुस्तक. लगेच आता रम्या म्हणते अगं आई ते. स्वात्या म्हणतात अगं ए रम्या, फाटलेलं पुस्तक जसं जोडता येतं ना तसं फाटलेलं नातं जोडता येतं बरं का. रम्या म्हणते काय बोलतेस ग. स्वात्या म्हणतात चल चल बाहेर ये ना, दाखवते तुला काय झालं ते, चल माझ्या बरोबर. आता इकडे काव्याला सगळे ऑल द बेस्ट करत असतात प्रिलिमसाठी. आता मानिनी तिला दही साखर देते, नंदिनी तिला कुंकू लावते, साखर देते आणि ऑल द बेस्ट करत असते. काव्या खुश असते आणि पार्थ आणि ती काव्या दोघे एकत्रच झालेत ना. आता काव्या म्हणत असते हो ग ताई मी छान पेपर सोडवेल. जीवा तिला पेन देतो आणि म्हणतो हे घे काव्या, हा माझा लकी पेन आहे बरं का, हा तुझा पेपर सोडवण्यासाठी. काव्या म्हणते अरे वा मस्तच. जीवा म्हणतो आता वापर पेन आणि डायरेक्ट मेन्सला वापर बरं का, आधीमध्ये वापरू नको नाही तर पॉवर जाईल त्याची. सगळे स्माईल करायला लागतात. म्हणजे यांचे हे एकाचे एक असतात तो प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगायचं तर. जीवा म्हणतो आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे बरं का. आता या सगळ्यांना बघून बघून या दोघी रम्या आणि वसुआत्या जळत असतात. आता या या नंदिनीबाई म्हणतात अगं तुझ्यासोबत आणखीन एक बेस्ट विशेष आहे, तुझं बाळ ग. जीवा पण म्हणतो हो म्हणजे काय, अगं काव्या तुझं बाळ तुझ्या सोबत आहे, तुझा पेपर उत्तम जाणार बरं का. रम्याला कसं तरी होत असतं बरं का. तेवढ्यात आता पार्थ म्हणतो काव्या तुमचा पेपर झाला ना की खाली या, मी खालीच असेल. आता काव्या काही बोलणार, तेवढ्यात आता जीवा म्हणतो अगं काव्या दादाला वाटलं ना तर तू तुझ्या बाजूला बसेल पेपर सोडेपर्यंत, काही सांगता येत नाही बाबा दादाचं. पार्थ म्हणतो हो हे होऊ शकतं बरं का जीवा. आता लगेच वसुआत्या म्हणतात बघ रम्या तुला काय वाटलं यांचं नातं फाटेल, अगं ते दोघं काव्यार्थ आहेत, काव्यार्थ पुरून उरतील सगळ्यांना. यांना जर का तोडायचं असेल ना तर आपल्याला वेगळं काहीतरी मोठं करावं लागेल, असं दोघं मायले की ठरवतात आणि निघून जातात आपापल्या खोलीत. इकडे काव्या निघणार, तेवढ्यात आता तिला बाळ पोटातनं किक मारतं आणि ती सांगते सगळ्यांना अरे देशमुख बघा ना, अरे बाळ बाळ किक मारते पोटात. मग सगळ्या जणांना खूप छान वाटतं बरं का आणि सगळ्यांना असं वाटतं की बाळ ऑल द बेस्ट देतंय काव्याला. मग पार्थ पण म्हणतो हो बेबोने आपल्या बेस्ट ऑफ लक दिलं तर तुम्हाला. काव्या म्हणते म्हणजे काय, आता माझा पेपर छानच आहे, मस्तच जाणार. मग आता मानिनी म्हणते पार्थवरच गेलं बाई तुमचं बाळ. अगो पार्थ पण असाच लाथा मारायचा पोटात. पार्थ म्हणतो चला आता उशीर होतोय. मग सगळे पुन्हा ऑल द बेस्ट करतात काव्याला आणि जो तो ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातो. पण नंदिनीला ते फिलिंग खूप बेस्ट वाटतं. ती एकांतातच अशी रडत असते. तेव्हा जीवा येतो तिच्याजवळ आणि म्हणतो काय झालं नंदिनी. नंदिनी म्हणते जीवा हे बाळाचं पोटात लाथ वगैरे मारणं किती छान फिलिंग असते ना. नाही म्हणजे आता हा अनुभव मला कधीच मिळणार नाही ना. असो आर्याला अनुभवता येईल हे सगळं. मग जीवा म्हणतो नंदिनी अगं तुला पण अनुभवता येईल की, तू एक काम कर ना, तू तू आर्या आली ना की आर्याच्या पोटावर हात ठेवून बघ की, अगं बाळ बरोबर तुझा म्हणजे तुझा फील घेईल ना, तुलाही सगळं अनुभवता येईल. नंदिनी म्हणते एकटी नाही हा, आपण दोघं पण आर्याच्या पोटावर हात ठेवू आणि आपलं बाळ फील करू. तेवढ्यात आता आर्या येते आणि म्हणते येस येस आपलं बाळ गाईज. नंदिनी म्हणते अगो हे आर्या हळू बोल ना. आता आर्या म्हणते मला तुम्हा दोघांना काहीतरी दाखवायचंय, पण प्लीज तुमच्या रूममध्ये जाऊयात का. नंदिनी म्हणते हो चल ना चल. आर्या जीवा आणि नंदिनी तिघे आता रूममध्ये जातात. तेव्हा आर्या त्या दोघांना दाखवते आणि म्हणते हे बघा पहिल्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत हे. पहिल्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं हार्ट तयार झालेलं असतं ना मंडळी. तर आता आर्या ते सगळं दाखवते जीवाला आणि नंदिनीला. ते दोघे खूप उत्सुक असतात हे सगळं बघण्यासाठी आणि ते सगळं बघून नंदिनीच्या डोळ्यात पटकन अश्रू आले आहेत. काय आहे ना प्रेक्षकांनो, ह्या भावना सांगून कळत नसतात, ह्या ज्याच्या त्याला फील होत असतात. ही अगदी स्पेशल भावना आहे. म्हणजे निसर्गातनं एक नवनिर्मिती होणं ही खूप खूप स्पेशल गोष्ट असते. नंदिनी ते सगळं बघते आणि खूप असं ती भावूक होते आणि मग त्यांना आतापर्यंतचा त्यांचा स्ट्रगल आठवतो. मग आता आर्याला असं वाटत असतं की जीवाला मिठी मारावी. ती आता आर्या जीवाला म्हणते हे गाईज कॉंग्रॅच्युलेशन हा. लगेच जीवा तिचा हातात घेत म्हणतो हो तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. आता जीवाने मिठी मारली नाही हे तिला खटकतं बरं का. जीवा आता नंदिनीकडे बघतो आणि नंदिनीला ते कळतं की आर्याला खटकलंय, जीवाने तिला मिठी मारली नाही म्हणून. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता उद्या कळेल तुम्हाला जीवा नंदिनीला मिठी मारतो तेव्हा नंदिनी आर्याकडे बघत असते. आता या आर्याने तो आगाऊपणा केला बरं का. तिने मानिनीला दाखवलं आणि म्हटलं की हे माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत, हे बघा ही माझी पहिली सोनोग्राफी आहे. मानिनी ती सोनोग्राफी बघते आणि खुश होते. आता तिला माहिती नाही ना ते जीवाचं बाळ आहे. इकडे काव्या पार्थला सांगत असते का कोणाच ठाऊक नंदिनी ताई तिच्या बाळाबद्दल काही बोलत नाही, पॉझिटिव्ह वाटतच नाही. काव्याला शंका आलेली असते जरा नंदिनीच्या बाबतीत. पण आता नंदिनी आणि जीवा चिडलेत बरं का आर्यावर. तिने हा जो आगाऊपणा केला ना तो अजिबात या दोघांना पटलेला नाहीये. मंडळी आता बघूयात उद्या काय घडेल. आताशी जरा या मालिकेचे एपिसोड जरा हलके फुलके दाखवतात ते, पण तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू मिळतोय आपल्या चॅनलवर. आवडला का आजचा रिव्ह्यू प्लीज मला कमेंट करून नक्की
नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर बरं का मंडळी. धन्यवाद.